हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आम्ही चाललोय नगरला जायचं आहे, दवाखान्यामध्ये जायचं आहे आणि थोडं बाकीचं काम पण आहे ते पण करायचं आहे. चावी घेतली का? तर चला आलो आम्ही आता दवाखान्यामध्ये. आहे आमचा दवाखान्याचं काम झालं आणि मग निघालो आम्ही. इथे थोडेसे ड्रायफ्रूट खरेदी करायचे होते ते थोडे घेतले आणि मग परत निघालो. दवाखान्यातलं काम झाल्यानंतर आम्ही लगेच माघारी निघलो होतो. दुसरं काम ते केलंच नाही, म्हटले नंतर करूया. तर आता घ्यायचा होता आम्हाला चहा घेतला आणि लगेच घरी आलो. तर माझी देवपूजा सकाळी झाली होती, परंतु स्वामीचा अभिषेक राहिला होता म्हणून म्हटलं आता स्वामींना अभिषेक घालून घ्यावा आणि आपली पूजा उरकून घ्यावी. आज माझा स्वामींचा अभिषेक राहिला होता कारण आज नगरला पण जायचं होतं, घरातली कामं पण आवरायची होती, त्यामुळे अभिषेक राहूनच गेला होता. म्हणून आल्यानंतर आज गुरुवार होता म्हणून आम्हाला यायला 4 वाजले होते. 4 वाजता मी आल्यानंतर फ्रेश झाले आणि लगेच अभिषेक करायला बसले. स्वामींचा अभिषेक घालताना पुरुष सूक्त म्हणायचं असतं. आता मी तो म्हणत आहे. त्याच्यानंतर आता इथं काय झालंय, माझ्याकडे श्रीसूक्ताविषयी थोडीशी माहिती आली आहे, ती मी तुमच्याशी थोडी शेअर करणार आहे. तर लक्ष्मी म्हणजे काय? आम्हाला वेद शिकवले नाहीत, आम्हाला उपनिषद शिकवले नाहीत, म्हणून ओरडा करणारे आज सगळं उपलब्ध असताना कितपत वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जे 7,000 वर्षापूर्वी सांगितलं ते आज मी तिला किती समर्पक आहे हे आपण ऋग्वेदातील श्रीसूक्तामधून पाहू. यातून आपल्या संस्कृतीचा बोध होतो आणि आपली संस्कृती किती प्रगल्भ आहे याचा अभिमानही वाटतो. श्रीसूक्तामधील फलश्रुती मधील 10व्या श्लोकात ओम श्री महालक्ष्मीच्च विद्महे विष्णुपत्नीच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. महालक्ष्मीच्च विद्महे म्हणजे आम्ही महालक्ष्मीला जाणतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर कशासाठी? तन्नो लक्ष्मी प्रचोदयात म्हणजे ती महालक्ष्मी आपल्या बुद्धीला प्रेरणा देवो, सन्मार्गावर चालण्याची बुद्धी देवो आणि अशा प्रकारची लक्ष्मी जाणून घेण्यासाठी श्रीसूक्त हा आधार आहे. आणि म्हणून एका वाक्यात सांगायचं झालं तर 17व्या श्लोकात म्हणजेच फलश्रुतीच्या पहिल्या श्लोकात तन्मे भजशी पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम म्हणजेच तिला भजल्यानंतर तिची पूजा केल्यावर अर्चना केल्यावर आम्हाला काय मिळालं पाहिजे, तर येन म्हणजे यामुळे सौख्य सुख मिळालं पाहिजे. तर कोणाला? तर अहम म्हणजे मला, ज्यामुळे ते जे सुख देणार आहे ते सगळं लक्ष्मीमय आहे हे म्हणायला अर्थ आहे. आणि तो पुरेसा वाव श्रीसूक्ताने आपल्याला दिलेला आहे. आज आपण धन म्हणजे पैसा समजतो, परंतु श्रीसूक्ताच्या या 21व्या श्लोकात अतिशय छान सांगितलं आहे की धन कशाला म्हणायचं. धनमाग्नी धनम वायुधनम सूर्यधनम वसुधनम इंद्रो बृहस्पती वरुणम धनम मस्तु मे. अग्नी वायू सूर्य वरुण म्हणजे जे काही पंचमहाभूत आहेत, ज्यामुळे आमचं शरीर बनलं आहे, ते सर्व धन आहे. थोडक्यात काय, तर संपूर्ण पर्यावरण संरक्षण केलं तर धन संरक्षण केल्याप्रमाणे आहे. आणि हे पर्यावरण प्रेम आपल्या पूर्वजांनी 7,000 वर्षापूर्वी आपल्याला सांगून ठेवलं आहे. हे झालं समाजाबद्दल, देशाबद्दल किंवा विश्वाबद्दल. परंतु व्यक्तिगत पातळीवर धन म्हणजे काय हे सुद्धा श्रीसूक्तात अतिशय छान पद्धतीने सांगितलेलं आहे. पुत्र पौत्र धनम धान्यम हस्तस्वदी गवे रथम. व्यक्तिगत स्वरूपात कशाला धन म्हणायचं, तर पुत्र म्हणजे मूल, यात मुलं मुली दोन्ही आलेत. पौत्र म्हणजे नातवंड, जे असले की कुटुंब व्यवस्था निर्माण होते, आपुलकी असते, एकमेकांवरचा आधार असतो. धान्य ते आपल्याला खाण्यासाठी ते लागते. धान्य त्याचप्रमाणे हत्ती, अश्व, रथ आणि गाय यांना म्हणजे जंगली प्राणी आणि पाळीव प्राणी, याच सोबत रथ म्हणजे दळणवळणाचे साधन, हे सर्व म्हणजे व्यक्तिगत स्वरूपात धन म्हटले आहे. दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे यशा हिरण्यमिविंदेय ग्रामस्य पुरुषनाहम. गायी अश्व यांच्या जोडीला सेवक, आप्तस्वकीय, नोकर चाकर यांना सुद्धा धन म्हटले आहे. आणि तेच पुन्हा 15व्या श्लोकात सांगितलेलं आहे. यशा हिरण्यम प्रभुतम गावो दाशोश्वान विंदेय पुरुषनाहम म्हणजे त्याला सुद्धा किती जास्त महत्व आहे हे आपल्याला समजेल. आता पुढे अजून धन म्हणजे काय हे सांगताना श्रीवर्चस्व मायुष्य आरोग्यम
विधानचोभ मानं मह्यते धनम धान्यम पशु बहुपुत्र लाभम शतसवर्षम दीर्घमायू. तेव्हा काय पाहिजे आम्हाला तर या इहलोकामधील जे जे पैशाने विकत घेता येते ते सर्व मिळालं, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी इतवानम इंद्रिय हवीत, निरामय आयुष्य हवं. ते सुद्धा धन आहे. त्यामुळे केवळ पैसा मिळवणे हे साध्य नाही, तर सुख मिळवणे हे साध्य आहे. म्हणून मिळवलेला पैसा, संपत्ती, वैभव दीर्घकाळ उपभोगण्यासाठी वापरण्यासाठी शतसंवर्षम निरामय आयुष्य मिळावं हे पण धन आहे. एवढा व्यापक अर्थ त्या लक्ष्मीचा आहे, जो आपल्याला स्त्री सूक्तामध्ये दिलेला आहे. पैसा हा वस्तुनिष्ठ आहे, पैसा हा साधन आहे, परंतु सुख आणि शांती हे व्यक्तिनिष्ठ आहे. ते आम्हाला लक्ष्मीकडून मिळणार आहे. त्याची आम्ही प्रार्थना स्त्री सूक्तातून करतो. यात लक्ष्मीचे वर्णन आहे असं जरी म्हटलं असलं तरी ते ऋग्वेदातील सूक्त आहे, जे स्फुरलेलं आहे, रचलेलं नाही. त्यामुळे जे स्फुरते ते अनुभूती मधून असते, ठरवून लिहिलेलं नाही. त्यामुळे पैसा ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो त्याला कमी लेखण्याची गरज नाही, पण त्यासोबत आपण मानसिक आणि भावनिक संबंध जोडण्यासाठी आवश्यकता आहे. आणि असा संबंध जोडला तर आपल्याला तो संबंध लक्ष्मीमध्ये पाहायला मिळतो. न क्रोधो न शमाश्चर्य लोभो नाशू भामती. लक्ष्मी आमच्याकडे आहे हे कशाने जाणवेल तर असा लक्ष्मीवान जो क्रोधाग्नी जळून जाणार नाही, मत्सर ज्याच्या मनाला शिवणार नाही, आणि न लोभो म्हणजे लोभ ज्याला सुटणार नाही, आणि ज्याला अशुभमती म्हणजे अशुभ बुद्धी होणार नाही, असा जो तो लक्ष्मी असल्याचा निदर्शक आहे. म्हणून पूर्वीच्या काळी हे पाठ करून घेत आणि त्याचा अर्थ समजावून सांगत असत. स्त्री सूक्तामध्ये अजून एक छान शब्द आहे, अलक्ष्मी. म्हणजे आम्हाला लक्ष्मी हवी परंतु अलक्ष्मी नको. या अलक्ष्मीला लक्ष्मीची मोठी बहीण म्हणून यात संबोधलं आहे आणि त्याचा पण उल्लेख स्त्री सूक्तामध्ये आहे. 8व्या श्लोकात म्हटलं आहे की क्षुप्ती मासालाम ज्येष्ठा महालक्ष्मी नाशयाम्यहम. शूत म्हणजे भूक, पिपसा म्हणजे तहान, यामुळे मलिन झालेली आहे अशी या भावार्थाचा हा की वखवख हाव, अतृप्ती, लालसा, खाण्याची तीव्र वासना व्हायला लागल्या किंवा सुखाच्या विकृत अशा सुखेच्छा निर्माण व्हायला लागल्या तर ती अलक्ष्मी आहे आणि तिला दूर करायला हवं. 6व्या श्लोकात अजून एक उल्लेख आला आहे, माया अंतरायाश बाह्य अलक्ष्मी. म्हणजे माया, मोह, अज्ञान, भूल हे बाह्य दारिद्र्य आहे. तसेच इंद्रियाची अक्षमता हे सुद्धा बाह्य दारिद्र्य आहे. त्यामुळे आतून आणि बाहेरून शुद्ध होण्याची गरज आहे. लक्ष्मी अजूनशी आहे यासारखं सुरेख वर्णन यात केलेलं आहे. चंद्राप्रभासा यशसा. केवळ साहित्य किंवा शब्दालंकार म्हणून नाही, तर लक्ष्मी चंद्रासारखी शीतल आणि लक्ष्मीवान चंद्रासारखा शीतल असावा. त्याची प्रभा आपोआप प्रसरणारच आहे, त्याला दाखवायची गरज नाही. आजकाल थोडी पण श्रीमंती आली की दिखाऊपणा सुरू होतो. 10 बोटात 10 अंगठ्या, गळ्यात सोन्याची साखळी आणि प्रदर्शन करण्याची हौस आली म्हणजे समजावे की आपण श्रीमंत आहोत. हे दाखवण्यासाठी धडपड करावी लागते. म्हणजे आलेला पैसा संपत्ती आधी नव्हती आणि पुढे टिकेल की नाही याची शाश्वती नाही, किंवा ती अशा मार्गाने आली की दाखवण्यासाठी हा डोलारा तृप्ताम तर्पयतीम. म्हणून अशी लक्ष्मी हवी जी तृप्त आहे आणि इतरांना तृप्त करण्यासाठी उपयोगात येईल. हे सर्व 7000 वर्षापूर्वी आपल्याला ऋषींनी सांगून ठेवलं. तर नो लक्ष्मी प्रचोदयात. म्हणजे लक्ष्मी आमच्या बुद्धीला प्रेरणा दे आणि अशी चांगली लक्ष्मी मिळावी म्हणून प्रत्येकाला सुबुद्धी दे. अशी स्त्री सूक्ताविषयी मला छानशी माहिती थोडी आली होती, मी तुमच्याशी शेअर केली. आणि माझं गुरुवारचं रुटीन तुमच्याशी थोडंसं शेअर केलं. हा आहे दुसरा दिवस. दीदीने उत्तरपूजा केली, मी स्वयंपाक केला. रात्रीची डाळ शिल्लक होती, त्यात थोडीशी फोडणी दिली, पाणी वाढवलं आणि चपाती लाटून मी वरणफळ तयार केलं, कारण हे व्हायलाच जाणार होतं. तर डबे भरून दिले आणि हे सगळे चालले शाळेत. तर कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर मग आता परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.